नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। शेती हा प्रामुख्याने भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो। शेती संदर्भात शासनाकडून वेळोवेळी अनेक योजना लागू केल्या जातात। यातीलच एक म्हणजे आपण माझ्या पाठीमागे बघू शकतो सौर ऊर्जा। साधारण सौर ऊर्जा म्हणजे काय तर सूर्यापासून येणारी उष्णता व प्रकाश यांचं रूपांतर ऊर्जेत करून त्याद्वारे आपली गरज भागवणं, साधारणपणे असं सौर ऊर्जेची व्याख्या आपल्याला करता येईल। तर याच अनुषंगाने आजचा आपण व्हिडिओ बनवतोय। दरवर्षी शेतात पिकं घ्यायचं म्हटलं की पाणी लागतं आणि पाणी म्हटलं की लाईट लागते, परंतु वीज संकट आजचं जर आपण डोळ्यासमोर घेतलं तर त्यावर एक पर्याय म्हणून सौर ऊर्जा हा चांगला भाग आपल्याला मिळू शकतो। या अनुषंगाने सौर ऊर्जेचा लाभ घेण्यासाठी आपल्या शेतात विहीर असेल, बोर असेल, त्या ठिकाणी सोलर पॅनल बसवण्यासाठी नेमकं काय काय करावं लागतं याची माहिती आज आपण व्हिडिओतून घेणार आहोत। तर एकंदरीतच अशा प्रकारे सौर ऊर्जेची फिटिंग शेतात केली जाते। ही फायनल स्टेज आहे आणि याद्वारे शेतातील विहिरीचं किंवा बोरचं पाणी आपण पिकांना पोहोचू शकतो। तर ह्या सौर ऊर्जेचा लाभ नेमका कशा प्रकारे घेतला जातो, त्यासाठी प्रोसेस काय काय असते, काय काय करावं लागतं याची माहिती आपण घेणार आहोत। या ठिकाणी प्रीतम कोळी हे सोलरचे कर्मचारी आहेत, त्यांच्याकडून। नमस्कार। नमस्कार। काय सांगताल तुम्ही, ही सोलर सिस्टीम जी आहे ही जर शेतकऱ्यांना आपल्या शेतात बसवायची असेल तर काय करावं लागतं? सुरुवात ह्याचा अर्ज कसा करायचा? ह्याला आपण दोन प्रकारे अर्ज करू शकतो, एक कुसुम मेळाकडे आणि दुसरा म्हणजे महावितरणकडे। तर सध्याची जी स्कीम चालू आहे, जी की प्रलंबित ग्राहकांसाठी महावितरणकडे, त्यात आपण लवकरात लवकर अर्ज करून एक महिनाभरात आपण पंप बसवून घेऊ शकतो। त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की अगोदर एक MSCB कडून डिमांड काढावं लागेल, जे की आपण डिमांड काढून तिथं आपण दाखवत की आपण प्रलंबित ग्राहक आहेत MSCB चे। मग तिथून की तुमची LT लाईन 30 मीटरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सोलरचा हा ऑप्शन घेण्यात येतो, जे की आपण लाईट कनेक्शन घेतलंय पण आपल्याला अजून भेटलेलं नाही डिमांड भरून। त्यासाठी आपण सोलर घेऊ शकतो। मग ते डिमांड काढणे, अगोदर डिमांड काढून पुन्हा त्याचं कोटेशन काय असेल ते भरणे आणि भरून झाल्यानंतर आपण एक सोलरचं ऍप्लिकेशन करायचं त्यावर। आणि सोलरचं ऍप्लिकेशन केल्यानंतर ते सोलरला मंजुरी मिळते उस्मानाबादहून, धाराशिवहून। आणि ते मंजुरी भेटल्यानंतर आपण आपल्या शेतात येऊन एक सेल्फ सर्वे करायचा असतो। सेल्फ सर्वे करायचं, राहिलेले काय असतील ते पैसे भरायचे आणि पैसे भरून आपण कंपनीची निवड करून घ्यायची। आणि नंतर तुम्ही कंपनीची निवड झाल्यानंतर एक लाईनमनचा सर्वे असतो, तो लाईनमनचा सर्वे करून तुमच्या शेतात सोलर पंप हा बसवला जातो। तर ह्या साधारणतः प्रोसेसला एक महिना तरी जातो। आणि आता दोन प्रकारे विहिरीच्या मोटरचं काय कॅपॅसिटी असते? जर आपल्याला त्याला जे ॲड दिलेली आहे तो 0 ते 2.5 एकर 3 HP आणि पुन्हा 2.5 एकर ते 5 HP, आपला 2.5 एकर ते 5 एकर 5 HP चा पंप दिला जातो। आणि 5 एकर पेक्षा जास्त जर क्षेत्र असेल तर 7.5 HP चा पंप दिला जातो, विहिरीसाठी किंवा बोरसाठी दोन्ही पण। जे तुमचं जसं क्षेत्र असेल त्यानुसार तुम्हाला सोलर पंप भेटला जातो। आणि ह्याचा वापर शेतकरी वर्षातून किती दिवस करतो? शेतकऱ्याला वर्षापासून तसं तर म्हणलं झालं तर 12 महिने पण करू शकतो, पण ज्यावेळेस आपल्याला पावसाळ्यात त्यांना काही गरज नसते, ऑलरेडी पाणी असतंय, त्यामुळे पावसाळ्यात त्यांच्या हिशोबाने राहतो। पण 12 महिने पण आपण हा पंप वापरू शकतो। सकाळी ऊन पडल्यापासून ते संध्याकाळी अंधार पडेपर्यंत हा पंप चालतो। पूर्ण ऑटोमॅटिक आहे? पूर्ण ऑटोमॅटिक म्हणजे त्याला आपण स्टार्टर पण दिलेला आहे मॅन्युअल साठी, ज्यावेळेस शेतकऱ्याला गरज असेल त्यावेळेस तो चालू बंद करू शकतो। आणि ह्याला आपण मोबाईलवर पण चालू बंद करू शकतो, हाही पर्याय दिलेला आहे। आणि साधारण किती प्लेट येतात? 3 HP साठी आता हे जे नवीन स्ट्रक्चर आले, पहिल्यांदा 3 HP साठी 9 पॅनल यायचे, 5 HP साठी 15 यायचे आणि 7.5 HP साठी 20 यायचे। पण आता हे नवीन जे सिस्टम आलं ना, ह्यात पूर्णपणे मोनोच्या पॅनल आहेत, 520 वॅटच्या काही, 540 वॅटच्या काही। तर त्याच्यामध्ये 3 HP साठी 6 पॅनल येतात, 5 HP साठी 9 पॅनल येतात आणि 7.5 HP साठी आपण बघू शकतो त्यासारखेच एक 13 पॅनल येतात 7.5 HP साठी। आता हे एकदा बसवल्यावर किती वर्ष चालतं? ह्याची लाईफ आहे 25 वर्ष, पण शासनाकडून ह्याला आपल्याला गॅरंटी येते 5 वर्षाची। पूर्णपणे तुमचं काय खराब झालं, काय झालं, तुम्ही कोणत्याही कंपनीचा सिस्टम घ्या, त्याला 5 वर्ष तुम्हाला वॉरंटी दिली जाते। आणि जे कोणी शेतकरी नवीन इच्छुक असतील सोलरचा लाभ घेण्यासाठी, त्यांची सुरुवातीची प्रक्रिया कशी असते? आता त्यांना प्रथम आपल्याला काय करावं लागेल, A1 फॉर्म भरून MSCB साठी एक डिमांड काढावं लागेल 5 HP चं। सुरुवातीला डिमांड काढावं लागेल, डिमांड काढून झाल्यानंतर बाकीची प्रोसेस करावं लागेल, जे काय सोलरचे असेल ते। तुम्ही कुठल्याही एका सोलरच्या कर्मचाऱ्याची जे काम करतो त्याची भेट घेतली तर तो तुम्हाला पूर्णपणे सांगून देईल कसं करायचंय, काय करायचंय, सगळी प्रोसेस। एकंदरीतच या ठिकाणी आपण बघितलं की नेमकं सोलर सिस्टीमचा लाभ घेण्यासाठी काय काय पात्रता लागते आणि काय काय कागदपत्रांची पूर्तता करावी लागते। तर या ठिकाणी हे जे सोलर आहे या जागेवर विहिरीवर हे बसवलेले आहे आणि या ठिकाणी ओसवाल कंपनीचा पंप आणि मोटर या ठिकाणी फिटिंग केलेली पूर्ण ऑटोमॅटिक आहे ना,
ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल म्हणजे दोन्ही प्रकारे याचा वापर आपण करू शकतो. तुम्ही अगदी घरी बसल्या सुद्धा मोबाईलवरून आपली मोटर चालू बंद करू शकता. तसे दोन्ही पर्याय यामध्ये दिलेले आहेत. आणि सध्या बऱ्यापैकी मार्केटला चालणारा हा ओसवाल कंपनीचा पंप आणि मोटर आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून येते. आपल्याला जर का या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतो, त्यावर संपर्क करा.